गौरव आहे पण पुत्र प्राप्ती नाही. म्हणून राजा दशरथ खिन्न बसलेला आहे, ग्लानी निर्माण झाली, पण हे दुःख सांगावं कोणाला. म्हणून राजा दशरथ वशिष्ठ ऋषींकडे गेले आणि वशिष्ठ ऋषींकडे जाऊन आपल्या मनातलं दुःख असणाऱ्या राजा दशरथाने सांगितलं. असा एक तरी गुरु माणसाच्या जीवनात असावा, पण तो चांगला असावा. गुरु करो पहिचान के और पाणी पिओ छान के असं म्हणतात. नाही तर पुन्हा लगेच तुम्ही एखादा कोणीही गुरु करतात आणि पुन्हा म्हणतात हे असे तसे, पुन्हा नाव ठेवतात. म्हणून तसा गुरु करू नका. गुरु चांगला करा, त्यानं आपण त्याला आपलं दुःख सांगावं, आपल्या अंतःकरणातल्या गोष्टी आपण त्या गुरुजवळ सांगाव्या आणि त्या गुरुनेही आपलं ते दुःख निवारण करण्यासाठी आपल्याला उपाय सांगावा. असा एखादा शास्त्रोक्त पद्धतीने एखादा गुरु तुमच्या जीवनात. या आई वडिलाच्या नंतर एकच गुरु आणि शिष्याचं नातं या जगामध्ये श्रेष्ठ. राजा दशरथ गुरुकडे गेले आणि गुरुंना विनंती केली, महाराज काहीतरी करा. आणि म्हणून वशिष्ठ ऋषीने काय केलं, सर्ग ऋषीला बोलावून पाठवलं आणि सर्ग ऋषीला सांगितलं, तुम्ही काय करा, पुत्र कामेष्ठी यज्ञ करा. आणि पुत्र कामेष्ठी यज्ञ करण्यात आला आणि त्या पुत्र कामेष्ठी यज्ञामधून 4 मुलांची प्राप्ती झाली. पाहिजे होता एक मुलगा, पण 4 मुलं झाली. आणि ते 4 मुलाचा आनंद दशरथ राजाला एवढा झाला, तो आनंद ब्रह्मांडामध्ये मागे नसा झाला. दशरथ राजाने त्या पुत्र जन्माच्या आनंदामध्ये सर्व असणाऱ्या नगरीला बोलवून पाठवलं आणि तो आनंदोत्सव अयोध्या नगरीमध्ये राजा दशरथ करतो आहे.